नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे आपल्या वेट लॉसला डेडिकेटेड आहे। गेली मागची जी होती ती नॉर्मल व्लॉग होते, पण म्हटलं लोकांना बघायला आवडत आहे की नाही, म्हणून फक्त आणि फक्त यापुढचे व्लॉग आपले खास वेट लॉस रिलेटेडच असतील। तर आजचा जो व्हिडिओ होता तो मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, काय खायचं आहे काय नाही। तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझी या मस्त एक कप ब्लॅक कॉफीने। आता ब्लॅक कॉफी सुरुवातीला तुम्हाला वाटेल की चवीला चांगली नाही आहे, कडवट लागते, असं अजिबात नाही। एकदा सवय झाली तर हे खूप छान लागते आणि हिचे आपल्या आरोग्यावरती खूप फायदे आहे। जर तुम्हाला ब्लॅक कॉफी प्यायची नसेल सकाळी तर तुम्ही ग्रीन टी देखील घेऊ शकतात। आता वर्कआउटच्या आधी मी ब्लॅक कॉफी घेतलेली होती, जेणेकरून मग वर्कआउट करायला एनर्जी मिळते। तर त्याच्या एक 10 ते 15 मिनटाच्या गॅपनंतर मी वर्कआउट करायला सुरुवात केली। आता वर्कआउट कुठलंही सुरू करत असाल त्या अगोदर तुम्हाला वॉर्मअप करायचा आहे। विदाऊट वॉर्मअप करता कधीही एक्सरसाइज करू नका। काय होतं, आपण सकाळी सकाळी करतो त्यामुळे आपले मसल्स एवढे रिलॅक्स मोकळे झालेले नसतात, मग ते थोडंसं अवघडलेलं शरीर असतं आणि अचानक आपण असं काही करायला गेलं ना तर मग चमक भरते। कधी कधी आपण म्हणतो ना पायात चमक निघाली, पाठीत चमक निघाली, तर याचमुळे त्यामुळे नॉर्मल सगळ्यात आधी तुम्ही वॉर्मअप वगैरे करून घ्यायचं आहे आणि मग एक्सरसाइजला सुरुवात करायची। तर आजच्या वर्कआउटमध्ये मी थाईज आणि पोटाचे वर्कआउट करून दाखवलेले आहे। तर तुम्हाला जर सेपरेट वर्कआउटचे व्हिडिओ पाहिजे असतील आणि ते कशावरती इफेक्ट करतात, म्हणजे बॉडी रिलेटेड, पोटाचा हवा आहे, मांड्यांचा हवा आहे किंवा मग आपल्या आर्म्सचा वगैरे हवा आहे, तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आपण तसाही आठवड्यातून एखादा दिवस ठेवत जाऊ की त्या दिवशी फक्त आणि फक्त आपण वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत जाणार। तर इथे माझ्याकडे डंबल्स आहे। तुमच्याकडे जर डंबल्स नसले तर तुम्ही 2 पाण्याच्या बॉटल ज्या आहे आपल्या 1-1 लिटरच्या त्या देखील भरून घेऊ शकता। आता या ठिकाणी माझ्याकडे डंबेल्स असल्यामुळे मी ते केलं। वर्कआउट साधारणतः 1 तासाचं झालं, त्यानंतर पाण्याची बॉटल फिल करून घेतली। आपल्याला दिवसभर 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे। आता वर्कआउट झालं, पाण्याची बॉटल भरून झाली आणि मग नंतर नाश्ता करायचा असतो। तर मी थोडासा विचार करते इंटरमिडिएट फास्टिंगचा। आता इंटरमिडिएट फास्टिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला विंडो ठेवायची आहे, म्हणजे 16 ते 8 16 तास तुम्हाला उपवास करायचा आहे आणि मग जे 8 तास असतील त्यामध्ये तुम्हाला जेवण करायचं। आता ह्या विंडो वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, मग त्यामध्ये 12 किंवा मग थोड्यात जसं तुम्ही करू शकता, त्यावरती मी डिटेल एखादा वेगळा व्हिडिओ बनवेन। तर मी विचार करते आहे की तसा करायचा आणि 2च मील दिवसातून घ्यायचे, कारण नाश्ता, मग दुपारचं जेवण, त्यानंतर इव्हिनिंगचं स्नॅक आणि मग परत रात्रीचं जेवण, मला एवढं सगळं नाही का, ते हेवी होते माझ्यासाठी, मला नाही जाते एवढं सगळं। तर म्हटलं ठीक आहे, मी माझ्यासाठी थोडे चेंजेस करतात। तुम्हाला जर तसा वाटत असेल की म्हणजे ब्रेकफास्ट, मग दुपारचं जेवण, इव्हिनिंगचं स्नॅक आणि मग संध्याकाळी, तर मी फक्त आज 2च टायमाचं जेवण करणार आहे। म्हणजे डायरेक्ट दुपारचं जेवण जे आहे ते मी 1:30 वाजता करणार आहे। तर लवकर भूक लागली तर हे जेवण तुम्ही जर 2 टायमाचं करत असाल फक्त सकाळी आणि संध्याकाळी, तर तुम्ही 12च्या आसपास जरी तुमचं मील करून घेतलं तरी हरकत नाही। आता आपण 2 मील घेतोय, तर हे दोन्ही मीलमध्ये आपल्याला प्रोटीन भरपूर घ्यायचं आहे। प्रोटीनमुळे काय होतं की आपल्या मसल्स ज्या आहे ते लवकर रिकवर होतात आणि बॉडीला देखील प्रोटीन महत्त्वाचं असतं, म्हणून जास्तीत जास्त भर आपला आहे प्रोटीनवरती। आता मी जे बनवून घेतलेलं आहे ते सगळं प्रोटीनचीच रेसिपी आहे। यामध्ये आपण मटकी घेतलेली आहे, मूग घेतलेले आहे, काळा चणा घेतला आहे, पांढरा मोठा सफेद चणा घेतलेला आहे आणि त्यानंतर हुलगे, कुळीथ जे आहे ते एकत्र आपण भिजवून घेतले होते, त्याची थोडीशी वाफ काढून घेतली। आता याची तुम्ही सुकी चटणी किंवा डायरेक्ट थोडंसं वाफवून त्यावरतीच मीठ वगैरे टाकून कच्चा कांदा, टोमॅटो घालू शकतात। पण आता हे सेम मला माझ्या नवऱ्याला पण टिफिनला द्यायचं होतं, म्हणून मग मी याला थोडंसं नॉर्मल ग्रेव्हीसारखं करून घेतलं। आता डिपेंड करतं तुम्हाला हे कसं खायचं आहे, पण याचे फायदे सगळे सेमच आहे। नॉर्मलची फोडणी दिलेली आहे मी भाजीला, जिरं, मोहरी, हळद, लसूण, लाल तिखट, कढीपत्ता, अगदी सिंपल पण खाण्यासाठी तेवढीच छान, पण त्याहून जास्त ही रेसिपी इतकी हेल्दी आहे। एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि खूप सिंपल आहे, झटपट होते। थोडंसं पाणी घातलं, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही।
आता ज्या वेळेस आपण वेट लॉस करतो आहे त्यावेळेस बऱ्याचदा वापर होतो तो म्हणजे सॅलड खा. आता मागे 1-2 वेळा असं झालं की मी गाजर घेऊन आली आणि ते फ्रीजमध्ये डायरेक्ट तसेच ठेवल्यामुळे खराब होत होते, गाजर एकदम सुकून जात होते. म्हणून मग आज ही ट्रिक जी मी फॉलो करते तशीही तुम्ही फक्त गाजरच नाही, कुठल्याही भाज्या आहेत त्या तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करू शकतात. सगळ्यात आधी मी गाजर स्वच्छ धुवून घेतले, साळून घेतले आणि त्याचा वरचा आणि भागचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही बीन्स करू शकतात, शिमला करू शकतात, जेणेकरून आपण जेव्हाही अगदी पटकन सॅलड खायचं असेल तर हे डायरेक्ट आपल्याला इझी टू त्यामध्ये टाकता येतं. आता मी हे रफली चॉप केलं आहे, मला जेवणाच्या वेळेस घ्यायचं आहे म्हणून. तर तुम्ही याला बारीक बारीक चॉप करून एका प्रॉपर एअरटाईट ग्लास कंटेनरमध्ये किंवा चांगल्या प्लास्टिकच्या एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. तर फक्त कोणत्या भाज्या करायच्या नाही आहेत, तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो नका कापून ठेवू, कांदा नका कापून ठेवू, बाकी व्यतिरिक्त ज्या भाज्या आहेत ना त्या तुम्ही कापून ठेवू शकतात. ह्या खूप छान आठवडाभर राहतात. मी याला करून बघितलं आणि मगच तुमच्यासोबत शेअर केलं. म्हटलं हे इझी होतं, एकदाच करून ठेवायचं आहे, त्यामुळे जेव्हाही तुम्ही कुठलंही मील प्रिपेअर करता तर इझी होतं नाही का करायला. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने उभे उभे काप करून घेतलेले आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मक्याचे जे दाणे आहेत ते पण काढून ठेवू शकतात. मग हे फक्त आपल्यालाच वजनासाठी च्या रेसिपींना नाही तर मुलांनाही जेव्हा आपण रेसिपी बनवतो तर त्यावेळेस हे पटकन झटपट सकाळच्या घाईगडबडीला देखील ही कामात येतात. आता या ठिकाणी मी एक डबा घेतला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला पेपर टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही टिश्यू पेपर टाकू शकतात, जेणेकरून मग तो ओलावा जो आहे ना तो आपला शोषून घेतो आणि जास्त वेळ आपला हा जो काही भाजीपाला आहे तो टिकतो. तर सेम तुम्ही मेथी असेल, पालक असेल ते देखील अशा पद्धतीने स्टोअर करू शकतात. तर आजची ही टिप तुम्हाला कशी वाटली मला ते सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका, कारण तुमच्या छोट्याशा एका सबस्क्राईबमुळे आणि कमेंटमुळे मला खूप उत्साह येतो. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये होते भेंडीची भाजी, गाजर, एक छोटीशी भाकरी आणि सकाळी बनवून घेतलेली आपली कडधान्यांची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.